अशा प्रकारचं सरकार करत असेल तर त्याची भावना चुकीची असेल, त्याची पृष्ठभूमी चुकीची असेल, काही ठराविक लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी करण्याचा प्रयत्न असेल। वक्फ केला तर ते परमनंट ते वक्फ असते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड होऊ शकत नाही। वक्फ कायदा जो 1995चा झालेला आहे ते कायदा एक दोन वेळा दुरुस्ती जाऊन एक चांगला प्रकारचा कायदा वक्फ मिल्कियतच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने केलेला आहे आणि तो वक्फ कायदा राहिला पाहिजे। आता जी बातमी येत आहे, जर म्हणतोय जर त्या नवीन काय अमेंडमेंट भारतची केंद्र सरकार आणत असेल आणि वक्फ कायद्यामध्ये हस्तक्षेप करून वक्फ मिल्कियतमध्ये काहीतरी आपला भारत सरकारचा दावा करून किंवा संबंधित मंत्रालयाचा हस्तक्षेप करून वक्फ मिल्कियतमध्ये काही तडजोड करण्याचा जर प्रयत्न करण्याचा अमेंडमेंट आणत असतील तो चुकीचा आहे। जसं मी पूर्वी सांगितलं की वक्फ कायद्याप्रमाणे एक वेळी जर कुठलीही जमीन वक्फ मिल्कियत वक्फ झाली तर तो ऑलवेज वक्फ असतो, परमनंट वक्फ असतो आणि वक्फ कायद्याप्रमाणे ती जागाचा संरक्षण करण्याचं काम कायद्यामध्ये तरतुदीनुसार दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मला वाटत नाही कुठल्याही प्रकारची तरतुदी करण्याची गरज आहे आणि जर अशा प्रकारचं सरकार करत असेल तर त्याची भावना चुकीची असेल, त्याची पृष्ठभूमी चुकीची असेल, काही ठराविक लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी करण्याचा प्रयत्न असेल असं आम्हाला वाटतो। जर असा अमेंडमेंट आला तर समाजाकडून विरोध होईल का? पहिला प्रश्न काय तरतूद करतायत, त्याचा मसौदा काय आहे ते आमच्यापर्यंत आतापर्यंत माहिती नाही आहे। ती माहिती मिळाल्यानंतर जर चुकीच्या कुठलाही वक्फच्या मिल्कियतमध्ये जर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सरकारच्या हस्तक्षेप होत असेल तर त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करू।